गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता ही जी सिरीज आहे ही इंग्लिश स्पीकिंग कोर्सची सिरीज आहे. तर यामध्ये आपण काही गोष्टी डिस्कस करूया की हा इंग्लिश स्पीकिंग कोर्स कसा आहे, यामधले व्हिडिओ कसे असतील, त्याचं रिझन काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, हे आपण या ठिकाणी बघणार आहेत. तर फर्स्ट बघूया आपण रिझन्स टू लर्न इंग्लिश. इंग्लिश का शिकायचं आहे? तर इंग्लिश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज. इंग्लिश ही काय आहे? इंटरनॅशनल लँग्वेज आहे. जसे की आपली हिंदी ही नॅशनल लँग्वेज आहे. महाराष्ट्रात राहत असू तर मराठी ही आपली मदर टंग आहे, प्रादेशिक भाषा आहे, मातृभाषा आहे. तसे इंग्लिश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज आहे. एक जसे आपल्याला हिंदी येते तसे इंग्लिश यायला पाहिजे, म्हणून आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे. एनी लँग्वेज मीन्ट फॉर कम्युनिकेशन. आता कोणतीही लँग्वेजचा उद्देश काय असतो? कम्युनिकेशन, संभाषण करण्यासाठी लँग्वेजचा उपयोग होतो. मग ती इंग्रजी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, आणखी कोणती संस्कृत असेल, तर याचा उपयोग काय आहे लँग्वेजचा? तर कम्युनिकेशन हा त्याचा उद्देश आहे, त्याचा उपयोग आहे तो. टू कनेक्ट विथ द वर्ल्ड. आपल्याला वर्ल्डशी कनेक्ट होण्यासाठी इंग्लिश येणं आवश्यकच आहे, अदरवाईज आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन करू शकत नाही. इथे बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण इंग्लिश शिकलो म्हणजे आपण मदर टंग किंवा आपली मातृभाषा, संस्कृत हे विसरायचं आहे का? तर असं काही नाही आहे. लर्निंग इंग्लिश इज नॉट फॉरगेटिंग मराठी. इंग्लिश शिकलो म्हणजे आपण मराठी विसरायचं आणि पूर्ण इंग्लिशमध्येच बोलायचं असं नाही. जेवढ्या जास्त आपण लँग्वेजेसचा अभ्यास करू तेवढा आपला ब्रेन जो आहे तो जास्त ॲक्टिवेट होतो आणि जास्त डेव्हलप होतो, असं रिसर्चमध्ये त्याचे सिद्धांत आहेत किंवा ते आपल्याला लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळे आपले वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकणं हे महत्त्वाचं आहे. मराठी बोलत असताना आपण शुद्ध मराठी बोललं पाहिजे, इंग्लिश बोलत असताना आपण शुद्ध इंग्लिश बोललं पाहिजे. तसं हिंदी बोलत असताना त्याच पद्धतीचे त्याचे ॲक्सेंट, त्याचे उच्चार, त्याच पद्धतीचं रिदम त्यामध्येच ते बोललं गेलं पाहिजे. तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? इंग्लिश शिकायचं म्हणजे मराठी किंवा आपली मदर टंग विसरायची असं नाही आहे. तर इंग्लिश ही कम्युनिकेशनसाठी, आपल्याला नॉलेज गेन करण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. मग आता ह्या कोर्सचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत? हा इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, पण मग याचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, उद्देश काय आहेत? तर आपल्याला डेली कॉन्व्हर्सेशन आलं पाहिजे. आत्ताच आपण म्हणल्याप्रमाणे लँग्वेज मीन्ट फॉर कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे, म्हणून आपल्याला कॉन्व्हर्सेशन आलं पाहिजे. पण कोणतं? तर डेली कॉन्व्हर्सेशन म्हणजे काय? रोज आपण डे टू डे जो टॉक करतो ते आपल्याला आलं पाहिजे. जसं आपण मराठीमध्ये मैत्रीण भेटल्यावर आपण 1-2 मिनिटं बोलतो, फोनवर आपण बोलतो, तर हे बोलणं आपल्याला आलं पाहिजे. पण त्याच्या विरुद्ध आपण जर इंटरव्ह्यूला जात असो किंवा एखादं स्पीच आपल्याला द्यायचं असेल त्या भाषेतनं, तर आपल्याला जास्तीची तयारी, त्याचं होमवर्क, त्याचा अभ्यास करावा लागतो आणि मग आपण भाषण देतो. जरी मराठी असेल, मदर टंगमधून असेल तरी पण. तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा त्याला आपल्याला विशेष प्रयत्न करावेच लागणार आहेत. पण मराठीमध्ये जसं आपण रोजचं बोलण्यासाठी आपल्याला काही करण्याची गरज नसते. आपला ब्रेन हॅबिच्युएट झालेला असतो, ब्रेनला सवय लागलेली असते, आपल्याला रोजची ती सवय झालेली असते. आपण विचार करून बोलत नाही. तेवढंच आपल्याला बोलणं यावं, हाच या स्पीकिंग कोर्सचा उद्देश आहे. म्हणजे हा बेसिक लेवलचा कोर्स आहे, हा काही ॲडव्हान्स लेवलचा नाही. हा बेसिक आपल्याला डे टू डे रोज जे आपण एकमेकांशी गप्पा मारतो ते आपल्याला येणं अपेक्षित आहे. हे ऑब्जेक्टिव्ह आहे या कोर्सचं. व्हॉट वी डू हिअर. आता इथं आपण काय करणार आहोत? व्हॉट वी डू हिअर. आता इथे टू जास्त झालेला आहे, आपण कट करूया. व्हॉट वी डू हिअर. इथं आपण काय करायचं आहे किंवा आपल्याला काय करावं लागेल? तर लिसन इंग्लिश डेली फॉर 15 मिनिट्स. आता लँग्वेज डेव्हलप करायची म्हणजे काय करायचं आहे? तर आधी लिसनिंग स्किल जे आहे ते डेव्हलप करावं लागेल, म्हणजे श्रवण कौशल्य. पहा, आता कोणतंही भाषा जर शिकायची असेल तर त्यासाठी आधी काय करावं लागतं? आपल्याला जास्त ऐकावं लागतं. लहान बाळ पण पहा, सुरुवातीला ते सगळ्यांचं ऐकत असतं, मग ते बोलायला शिकतं, मग ते वाचायला शिकतं आणि सगळ्यात शेवटी ते लिहायला शिकतं. तसंच इंग्लिश पण आहे. पण आता आपण वेल मॅच्युअर्ड आहोत, थोडंफार शिक्षण आपण घेतलेलं आहे. थोडंफार मीन्स आपलं ग्रॅज्युएशन झालं असेल, 12वी झालं असेल, त्यापेक्षा जास्त शिक्षण झालेलं असेल, वेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण झालेलं असेल, म्हणजे आपल्याला इंग्लिश हे परिचयाचं आहे. म्हणून आपण इथं काय करणार आहे? 4ही स्किल सोबत सुरू करणार आहेत. लिसन इंग्लिश डेली फॉर 15 मिनिट्स. 15 मिनिटं रोज इंग्लिश ऐकायचं आहे. मग आपण ऐकायचं आहे काय? तर स्टोरीज ऐकायच्या आहेत, न्यूज ऐकायच्या आहेत, कार्टून्स ऐकू शकता तुम्ही, पोएम्स पण ऐकू शकता, राईम्स जे म्हणतो आपण ते ऐकू शकता. मग आपल्याला असं वाटेल की आता हे सगळं ऐकायचं आहे, तर मग बघत बघत ऐकायचं का? तर नाही. इथे लिसनिंग स्किल डेव्हलप करायचं असेल तर आपण
त्याचं व्हिज्युअल जे आहे ते बंद केलं पाहिजे, म्हणजे त्याचा डिस्प्ले बंद करायचा आहे. नुसत्या न्यूज ऐकायच्या आहेत, नुसते आपण कार्टून्स ऐकायचे आहेत, पोयम, तरच आपलं हे स्किल काय होईल, डेव्हलप होईल. दुसरी काय गोष्ट आहे, रीड इंग्लिश डेली फॉर 15 मिनिट्स. दुसरं आपल्याला स्किल घ्यायचं आहे रीडिंग. यामध्ये रीडिंग म्हणजे नुसतं रीडिंग नाही तर लाऊड रीडिंग करणं आवश्यक आहे. लाऊड रीडिंग म्हणजे काय आहे, तर रीडिंग इंग्लिश विथ प्रॉपर स्ट्रेस अँड इंटोनेशन. इंग्लिश रीड करायचं आहे, बरोबर त्याचं प्रोनाऊन्सिएशन करत, त्याचं रिदम जे आहे त्या पद्धतीने आलं पाहिजे, असं आपल्याला रीडिंग करायचं आहे. मग रीडिंग काय करू शकतो आपण, ते शॉर्ट स्टोरीजचे बुक्स मिळतात ते बघू शकतो. राईम्स जे आहेत, राईम्स म्हणजे काय, बडबड गीते, तशी इंग्लिशमध्ये आहे, जशी मराठीमध्ये आहे तशी इंग्लिशमध्ये पण आहेत अवेलेबल. त्याचं बुक आपण आणू शकतो किंवा आपल्याला ऑनलाईनसुद्धा ते मिळेल, आपण यूट्यूबवर सुद्धा बघू शकतो. स्टेट बोर्ड टेक्स्ट बुक्स जे आहेत फ्रॉम 1st to 8th क्लास, हे जे बुक्स आहेत बेसिक लेवलला, हे सगळी पुस्तकं आपण मोठ्याने वाचू शकतो. अगदी छान पुस्तकं आहे, जे आहे ते वाचायचे, फक्त मोठ्याने वाचायचं आहे. CBSE टेक्स्ट बुक्स पण आहेत 1st to 8th स्टँडर्डचे, पण हे पण पुस्तकं आपण वाचू शकतो. म्हणजे हे रीडिंग करायचे किती, 15 मिनिट्स. त्यानंतर बघूया आपण स्पीक इंग्लिश वर्ड, यूज इंग्लिश वर्ड इन डेली कॉन्व्हर्सेशन. आपल्या डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये काय करायचं आहे, आपल्याला स्पीकिंग करायचं आहे. काय स्पीकिंग करायचं आहे, ते इंग्लिश वर्ड्स जे आहेत, जसे की फ्रूट्सची नावं असतील, व्हेजिटेबल्सची नावं असतील, थिंग्स अराउंड यू, आपल्या शेजारी वगैरे जे काय वस्तू आहेत, त्या सगळ्या वस्तूंना इंग्लिशमध्ये काय म्हणतात, असं विचार करून आपण तो इंग्लिश बोलण्याचा सराव करायचा आहे. परत एकदा मी सांगते की इंग्लिश बोलायचं म्हणजे मराठी विसरायचं नाही. जेव्हा आपण मराठी बोलत असतो तेव्हा मराठी शब्द वापरायचे, पण आपल्याला थोडं इंग्लिशसाठी ब्रेनला हॅबिच्युएट करायचं आहे. त्यामुळे आपण समजा दारासाठी डोअर असेल, खिडकीसाठी विंडो आहे, पेन आहे, याला पेपर म्हणूया, मोबाईल तर आपण, म्हणजे खूप शब्द खरं तर आपण इंग्लिश वापरतो, पण अजून काही वापरण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. त्यानंतर जे आहे ते 4th स्किल जे आहे रायटिंग. तर राईट ॲटलिस्ट 1 पॅराग्राफ डेली. तर हे होमवर्क जे दिलेलं असतं किंवा एखाद्या सब्जेक्टवर आपल्याला 5 ते 10 सेंटेन्सेस लिहिता येतात का, असा रोज प्रयत्न करायचा आहे. म्हणजे पहा टोटल किती झाले, तर आपल्याला 45 मिनिट्स आपल्याला रोज द्यायचे आहेत. 45 to 50 मिनिट्स अभ्यासासाठी द्यावे लागणार आहेत. आणि 5वी गोष्ट करायची आहे की थिंक इन इंग्लिश. आपण जे रोज सारखा विचार करत असतो, आपलं मन विचाररहित असं कधीच नसतं. मग त्यावेळेस आपण काय करायचं आहे, सेल्फ टॉक करायचं आहे, म्हणजे स्वतःशी स्वसंवाद. आपण जे आपल्याशीच बोलत असतो, जसं आपण म्हणत असतो की काल असं झालं तसं झालं, किंवा थोड्या वेळाने मी हे करेन ते करेन, असं जे आपल्याला वाटत असतं, तर हे इंग्लिशमध्ये आपल्याला विचार करता येतोय का, याच्यावर आपण विचार करून तसं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मीन्स आय विल डू दिस, आय विल डू दॅट, आय विल प्रिपेअर दिस, या पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये विचार करण्यासाठी शिकायचं आहे. ओके, आणखी काय करावं लागणार आहे आपल्याला, तर थोडंसं त्यासाठी आपण हे स्किल जे आहेत याचा थोडंसं आज आपण अभ्यास करूया. की LSRW म्हणजेच काय, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, ही त्याची सिक्वेन्स आहे बरं का. पहिले लिसनिंग असतं, मग स्पीकिंग, मग रीडिंग आणि मग रायटिंग, या पद्धतीने त्याची सिक्वेन्स आहे. तर सिक्वेन्समध्ये पहिल्यांदा लिसनिंगमुळं काय होणार आहे, तर ब्रेन हॅबिच्युएट होणार आहे. आपण इंग्लिश ऐकत नाही, जेवढं मराठी आपण ऐकतो दिवसभर तेवढं इंग्लिश ऐकत नाही, तर त्यामुळं ते लिसनिंग होणार आहे, आपलं ब्रेन हॅबिच्युएट होईल, ब्रेनला सवय लागेल इंग्लिश ऐकण्याची. त्याचबरोबर त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं केलं जातं इंग्लिश वर्ड्सचं, हे पण आपल्याला कळेल. खूपशे इंग्लिश शब्द आपण बोलतो, पण कधी कधी त्याचं प्रोनाऊन्सिएशन चुकतं, मग हे पण आपल्याला माहीत पाहिजे ना, म्हणजे त्याची शब्द फेक कशी करायची हे माहीत पाहिजे. म्हणून आपण काय करायचं, 15 मिनिटं लिसनिंग करायचं रोज. स्पीकिंग टू रेज कॉन्फिडन्स. जर आपण बोललो नाही तर आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही बोलण्याचा, म्हणून आपण स्पीकिंग केलं पाहिजे. टू इन्क्रीज द स्पीड. कधी कधी आपण काय होतं, इंग्लिश शब्दाचा विचार करतो आणि मग ते बोलतो, मग त्यामुळं काय होतं, आपली जी स्पीड असते मराठीत बोलण्याची तेवढी इंग्लिशमध्ये आपण मेंटेन करू शकत नाहीत. त्यासाठी आपल्याला स्पीकिंगचा सराव करायचा आहे. टू हॅबिच्युएट ब्रेन. अगेन म्हणजे आपल्याला नंतरचा शब्द आठवण्यासाठी जसं मराठीत विचार करावा लागत नाही, तसं इंग्लिशमध्ये तितकं हॅबिच्युएट झाला पाहिजे ब्रेन, त्यासाठी आपल्याला स्पीकिंग करायचं आहे. जर आपण रोज रीडिंग केलं तर मग काय होईल, हे तिसरं कौशल्य आहे. टू प्रॅक्टिस आर्टिक्युलेटरी सिस्टीम फॉर प्रोनाऊन्सिएशन. आपली जी आर्टिक्युलेटरी सिस्टीम आहे, आर्टिक्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय,
आपल्याला बोलण्यासाठी आवश्यक असणारे जे मसल्स आणि जे ऑर्गन्स आहेत, आपले माउथ ऑर्गन्स, तोंडातले जे ऑर्गन्स, जसं जीभ आहे म्हणजे टंग, टीथ दात आहेत, सॉफ्ट पॅलेट, हार्ड पॅलेट म्हणजे टाळूचा वापर केला जातो, ओठांचा वापर केला जातो. ह्या सगळ्याची प्रॅक्टिस होण्यासाठी आपल्याला रीडिंग करायचं आहे, पण ते लाऊड रीडिंग करायचं आहे. मग लाऊड रीडिंग करताना जसं की पहा, टू लर्न इंटोनेशन अँड रिदम, हे पण त्याचं दुसरं कारण आहे की आपल्याला एक रिदम असतो प्रत्येक भाषेला, तर तो कळायला पाहिजे. त्याचं इंटोनेशन पॅटर्न म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फॉलिंग रायझिंग टोन, तर हे आपल्याला कळालं पाहिजे. जसं की पहा, मराठीमध्ये फचा उच्चार जो आहे ना, तो दोन्ही ओठांचा वापर करून केला जातो. फणस, फूल, फिरकी. पण इंग्लिशमध्ये फचा वापर जो आहे, फ हे जे आहे ते फ आहे. बायलेबियल, ओठ आणि दात याचा वापर करून केला जातो. फिंगर, फ्लावर, फास्ट, फीस्ट, या पद्धतीने फूट असे उच्चार केले जातात. मग हा डिफरन्स आपल्याला केव्हा लक्षात येतो, लिसनिंग केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण लाऊड रीडिंग केलं पाहिजे, मग आपल्याला ते लक्षात येईल. रायटिंगमुळे काय होतं, टू एनरिच वोकॅब्युलरी इन टू थिंक इन इंग्लिश. एखादी गोष्ट लिहायची म्हणली की आपल्याला थोडासा विचार करावा लागतो. आणि दुसरी गोष्ट, काही शब्द माहीत नसतील तर ते शब्द आपल्याला माहीत करून घ्यावे लागतात, म्हणजेच एनरिचमेंट होते, वोकॅब्युलरी वाढते, शब्दसंग्रह ज्याला म्हणतो ते वाढतो. म्हणून आपण काय करायचं आहे, हा सगळा वेळ आपल्याला द्यायचा आहे. कम्युनिकेशनमध्ये काय काय गोष्टींचा समावेश होतो, तर कम्युनिकेशन इन्क्लूड्स लिसनिंग विथ पेशन्स. आपण जर प्रॉपर लिसनिंग केलं तरच प्रॉपर आपण बोलू शकतो, म्हणून आपण पेशन्सने लिसनिंग केलं पाहिजे. खूप वेळेस आपल्याला दुसऱ्यांचा प्रश्न समजण्याआधीच आपण त्याचं उत्तर द्यायला सुरुवात करतो, कधी कधी ते नसतं पण. त्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे, ते लिसनिंग स्किलमध्ये इन्क्लूड होतं. स्पीकिंग विथ प्रॉपर वोकॅब्युलरी, आपल्याला जे बोलायचं आहे ते योग्य शब्दात आपल्याला मांडता आलं पाहिजे, त्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो. गिव्हिंग रिस्पॉन्स, रिॲक्ट व्हायचं नाही तर आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे, म्हणजे दुसऱ्यांना आपल्याला त्यांना थांबवायचं नाही आहे, तर त्यांनी अजून आपल्याशी बोलावे या पद्धतीने आपण त्यांच्याशी बोलायचं आहे. स्पीड ऑफ युअर टॉक, आपली स्पीड किती पाहिजे बोलण्यासाठी, तर समोरच्यांना ते लक्षात आलं पाहिजे ना आपण काय बोलतोय वगैरे, तर ते कम्युनिकेशनचा एक भाग आहे. बॉडी लँग्वेज, गेस्चर, फेशियल एक्सप्रेशन्स, हा पण एक कम्युनिकेशनचा भाग आहे की आपलं बॉडी लँग्वेज काय आहे त्याच्यावरनं पण आपल्या मनात काय आहे हे कळतं. गेस्चर म्हणजे, किंवा याला जेस्चर पण आजकाल बोलतात, जेस्चर म्हणतात, गे आणि जे दोन्ही बरोबर आहे, म्हणजे आपले चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन काय आहेत, बॉडी लँग्वेज काय आहेत, हावभाव ज्याला म्हणतो, या सगळ्यांचा समावेश कम्युनिकेशनमध्ये होतो. आता प्रॉब्लेम काय आहे स्पीकिंग इंग्लिशमध्ये, तर वी अंडरस्टँड बट कांट स्पीक. आपल्याला कळतं सगळं इंग्लिश बोललेलं, पण आपण त्याला रिस्पॉन्स देऊ शकत नाही, हा सगळ्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरा, जरी बोलता आलं तरी त्यात फ्लुएन्सी नसते, म्हणजे जितका ओघवतेपणी सलग सरळ आपण मराठी बोलू शकतो तेवढे इंग्लिश बोलू शकत नाही. मग हे दोन्ही प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्या ज्या स्पीकिंग कोर्ससोबत तुम्ही जर राहिलात, रोज जर बघितलं हे आणि त्या पद्धतीने होमवर्क केलं तर आपल्याला ते लक्षात येईल. मी तुम्हाला खात्री देते, ॲश्युरन्स देते की 3 महिन्यांमध्ये तुम्ही छान इंग्लिश, डे टू डे इंग्लिश तुम्ही बोलू शकाल. मग डूज अँड डोंट्स काय आहे ते अवॉइड कट केले. तर डोंट बॉदर, आपल्याला इंग्लिश बोलताना टेन्शन घेऊ नका. बऱ्याच वेळेस ना, डोंट वरी अबाउट ग्रामर, आपलं ग्रामर चुकतं का, आपलं प्रोनाऊन्सिएशन चुकतं का असं आपल्याला वाटतो, आणि मधूनच एखादा मराठी शब्द बोलला जातो, तर ते कशामुळे होतं, तर आपल्या ब्रेनला तेवढी सवय नाही आहे म्हणून. बी कॉन्फिडंट, आपण कॉन्फिडंट राहिलं पाहिजे. प्रॅक्टिस इट रेग्युलरली, एक स्किल आहे पहा. आता स्किल जे असतं ना, जसं आता रांगोळी काढण्याचं स्किल आहे, तर आपण जर ते रोज केलं तरच त्याच्यामध्ये इझिनेस येतो, फास्ट येतं आणि ते करेक्ट पण येतं, सुंदर पण येतं. म्हणजे कुठलंही स्किल आहे, पोळी करण्याचं असेल, रांगोळी काढण्याचं असेल, सायकल चालवण्याचं असेल, जे कौशल्य आहे ते कौशल्य केव्हा प्राप्त होतं, तर जेव्हा आपण पहिले तर ते छान शिकतो, लर्न करतो, म्हणजे आपल्याला नक्की कळालं पाहिजे काय ते. त्यानंतर त्याची काय केली पाहिजे आपण, प्रॅक्टिस. जसं म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, म्हणून जेवढी आपण प्रॅक्टिस करू तेवढं आपलं त्याच्यामध्ये काय प्रभुत्व त्याच्यावरचं वाढणार आहे. दुसरं काय, मोर प्रॅक्टिस, म्हणून म्हणलं की आणखी 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 प्रॅक्टिस करायची आहे. फक्त शिकणे आणि प्रॅक्टिस या जोरावर त्याच्यामध्ये सहजता येते, इझिनेस येतो. त्यानंतर आपण ते कमी वेळात जास्त स्पीडनी आपण ती गोष्ट करू शकतो.
सुरुवातीला लागणारा वेळ जो आहे त्यापेक्षा तर अधिक वेळाने आपण करू शकतो. आणि त्याचबरोबर त्यामध्ये करेक्टनेस येतो. म्हणजे काय, त्यामध्ये चुकांची शक्यता कमी होते आणि ते बरोबर करायला शिकतो. पण यासाठी परत एकदा आवश्यक आहे की प्रॉपर त्याचं लर्निंग झालं पाहिजे, शिक्षण त्याचं व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्याचा सराव पण जास्तीत जास्त आपण केला पाहिजे. मग सराव किती करायचा आहे तर आपण हे बघितलेलं आहे. 1 आवर डेली आपण द्यायचं आहे. त्यामध्ये 15 मिनिटं लाऊड रीडिंग कंपल्सरी करायचं आहे, 15 मिनिटं लिसनिंग करायचं आहे, 15 मिनिटं व्हिडिओ जो आहे आपला त्याचा स्टडी करायचा आहे. आणि मग त्या व्हिडिओवर मी काय केलेलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये आता यामध्ये होमवर्क दिलेला आहे आपल्याला. तो होमवर्क रोजचे रोज पूर्ण करायचा आहे. हे जर रोज तुम्ही केलं तर सलग 3 महिने आयुष्यातले जर तुम्ही दिले तर आपल्याला 3 महिन्यामध्ये डे टू डे इंग्लिश बोलायला खात्रीने येईल, अशी मी तुम्हाला नक्कीच खात्री देते, ॲश्युरन्स देते. अगदी 10वी 12वी पास जरी असेल, म्हणजे ज्यांना अक्षर ओळख आहे, त्यांनी 7वी 8वीपर्यंत इंग्लिश शिकलेलं आहे, अशा सगळ्यांना उपयुक्त असा हा कोर्स आहे. सुरुवातीला हे सगळं मी मराठीतनं समजावून सांगणार आहे. जसं जसं आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ तसं तसं आपलं इंग्लिश कम्युनिकेशनला सुरुवात होणार आहे आणि त्या पद्धतीचे व्हिडिओज मी करणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण, हे इंट्रोडक्शनचा व्हिडिओ होता, नेक्स्ट व्हिडिओपासून आपण काय करणार आहे तर ॲक्च्युअल इंग्लिश स्पीकिंग कोर्सला सुरुवात करणार आहेत. अगदी बेसिक टू ॲडव्हान्स लेवल आहे. अगदी बेसिक, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतं ह्या माहिती आहेत पण त्या कधी कधी चुकीच्या असतात किंवा आपल्याला लक्षातनं गेलेल्या असतात, अशा गोष्टींपासून आपण सुरुवात करणार आहोत आणि इंग्लिश बोलण्यासाठी शिकणार आहोत. तर ह्या पुढच्या 3 महिन्यात आपण इंग्लिश बोलायला शिकणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही हा व्हिडिओ पाहता आहेत आणि इंग्लिश बोलण्याचं ठरवणार आहात, म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते. तुमचं सुरुवातीला अभिनंदन करते. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.